आदिवासी शेतकऱ्यांचे लाल वादळ नाशिकमध्ये दाखल झालंय। आपल्या न्याय हक्कांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने संतप्त झालेले आदिवासी आणि शेतकरी आता मंत्रालयावर धडकणार आहेत। दिंडोरी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनानंतर आता जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली हे लाल वादळ नाशिकमध्ये दाखल झालंय। तर मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याच्या निर्धारासह हजारोंचा हा जनसागर मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज झालाय। दरम्यान नाशिकमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। आदिवासींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकवरून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर आता नाशिकमधील ही सगळी दृश्य आहेत आणि लाल वादळ जे आहे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। खरं तर अनेक दिवसांपासून आदिवासींच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत। सरकार दरबारी पाठपुरावा करूनही कुठलाही ठोस उपाययोजना सरकारकडून केल्या जात नसल्याने आता हे आदिवासी बांधव जे आहेत ते किसान सभेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मुंबईच्या दिशेने आगेकूच करतायत। नुकतंच ठाणे पालघरमध्ये 40,000 शेतकऱ्यांचा जबरदस्त लॉंग मार्च 3 दिवसाचा झाला। आज नाशिक जिल्ह्याचे नेते डॉक्टर कॉम्रेड जेपी गावित आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या नेतृत्वाखाली वन जमीन आदिवासींच्या नावे करा, त्याचबरोबर जे समुद्राला वाहून जाणारं पाणी आहे ते रोखून ते स्थानिकांना द्या आणि मराठवाड्याच्या सगळ्या भागाला द्या, या मागण्या आम्ही याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। हजारो आदिवासी महिला आणि पुरुष या ठिकाणी मुंबईच्या दिशेने आगेकूच करतायत आणि त्यांचा हा लॉंग मार्च आता नाशिकच्या वेशीवरती येऊन ठेपलेला आहे आणि इथून पुढे ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। मात्र सध्या नाशिकच्या रस्त्यांवरती हे लाल वादळ आल्याचं बघायला मिळतंय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, नाशिक।